झी 24 तास एक पाऊल पुढे। या आठवड्यात सिनेरसिकांच्या भेटीला येत आहेत 3 सिनेमे। रितेश देशमुखची निर्मिती असलेला बालक पालक हा मराठी सिनेमा प्रदर्शित होतोय, तर टेबल नंबर 21 आणि राजधानी एक्सप्रेस हे 2 सिनेमे देखील भेटीला येत आहेत। पाहूयात याविषयीचा रिपोर्ट। ही एक साधन आहे। हा शुद्ध बोलतो कारण विषय शुद्ध आहे। रितेश देशमुख निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शित बालक पालक हा सिनेमा या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। एक स्पेशल वाली कॅसेट रात राणीची शैतानी। शालेय जीवनात विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देणं गरजेचं आहे हे या सिनेमातून सांगण्यात आलंय। रितेश देशमुखची निर्मिती असलेल्या पहिल्याच सिनेमाचा विषय तसा धाडसी असला तरीही या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत। बाल कलाकारांसह सई तामणकर, अविनाश नारकर हे चेहरेही यात दिसतायत। हिंदीतल्या आघाडीचे संगीतकार विशाल शेखर यांनी या सिनेमाला संगीत दिलंय। बालक पालक प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करतो का हे पाहणं नक्कीच इंटरेस्टिंग ठरेल। यासोबत हिंदीत टेबल नंबर 21 हा थ्रिलर प्रदर्शित होतोय। राजीव खंडेलवाल आणि परेश रावल या सिनेमात प्रमुख भूमिका साकारतात। टेबल नंबर 21 हा जीव घेणा खेळ यात पाहायला मिळणार आहे। सत्य सांगा किंवा मरणाला सामोरे जा असा या खेळाचा विचित्र नियम आहे। 10 मिलियन फिजियन डॉलर। राजीव खंडेलवालचा हा सस्पेन्स थ्रिलर प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवतो का हेच पाहायचं। यासोबत भारतीय टेनिस चॅम्पियन लिएंडर पेस पहिल्यांदाच सिल्वर स्क्रीनवर झळकतोय राजधानी एक्सप्रेस या सिनेमात। राजधानी एक्सप्रेस हा ही एक थ्रिलर शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। लिएंडर पेस सोबत जिमी शेरगिल ही सिनेमात झळकतोय। लिएंडरचं सिल्वर स्क्रीनवरील पदार्पण पाहायला त्याचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील। एकंदर हा वीकेंड सस्पेन्स थ्रिलर आणि वेगळ्या विषयाच्या बालक पालक या सिनेमामुळे हटके ठरेल अशी आशा करूया। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।